आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले आहेत। सर, TV9 मध्ये स्वागत आहे आपलं। आज नवी मुंबईमध्ये आपली पदयात्रा सुरू होत आहे, आपण देखील सहभागी झालेला, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने या आता सध्या असलेल्या सरकारचा जो विरोध होतो आहे, या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या राज्यामध्ये लहान मुली, महिला पण सुरक्षित नाही, असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे। बेरोजगारांचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आहे। राज्यामध्ये शेतकरी सुद्धा आज मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतो आहे। नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात वाढते आहे। सरकार जो कुठल्याही उपाययोजना नाही, कायदा सुव्यवस्थेचा सगळा बोजवारा उडलेला आहे, तरी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगतात की विरोधक राजकारण करतात। मग महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थाच भासली नाही तर हा कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी कोणाची? ती सरकारची आहे। पण खरं तर राजकारण सध्या सत्तेमध्ये बसलेलं सरकार जे आहे हेच राजकारण करताना आपण पाहतो आहे। आणि म्हणून लोकांमध्ये आपण पाहिलं असं आहे की नवी मुंबई सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या या रॅलीमध्ये लोक सहभागी झालेले आहेत। सर, अष्टनवी वैष्णव ज्या केंद्रीय मंत्री आहेत त्या बोलतात त्यांनी केंद्र सरकारकडे युनिफाईड पेन्शन योजनेची घोषणा केलेली आहे, मात्र त्या म्हणतात की ती योजना सध्या विरोधक टीका करतात या योजनेवरती। जुनी पेन्शन योजना जी होती ती योजना या कर्मचाऱ्यांना पाहिजे, पण सरकारने या योजनेमध्ये जो मार्ग काढलेला आहे तो लॉलीपॉप आहे। ज्यांना जुनी पेन्शन पूर्ण देण्यासाठी ज्या पद्धतीची जी व्यवस्था होती त्या पद्धतीनं का देत नाही, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। आम्ही विरोध नाही करत, अधिकारी कर्मचारी त्याचा विरोध करताना आपण पाहतोय। तर पंतप्रधान यांचा जळगाव दौरा आहे, कसा पाहता याकडे? खरं तर मी त्याच्यावर ट्विट केलेलं आहे। तीर्थयात्रेला गेलेल्या त्या जिल्ह्यातल्या पूर्ण बस नेपाळमध्ये दरीमध्ये पडली आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी अनेक लोक मृत्युमुखी पडलेत। त्यांची प्रेत आज जिल्ह्यामध्ये आणली गेलेली आहे। जिल्ह्यामध्ये शोककळा पसरलेली आहे। पण नरेंद्र मोदी असं एक व्यक्तिमत्व या देशाचा प्रधानमंत्री झालेला आहे, कोण मरो कोण वाचो याचं घेणं देणं नाही, थोड्याही संवेदना नसलेला हा प्रधानमंत्री आहे, असं चित्र आज झालेलं आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याचा विरोध केला जातो आहे, अशा पद्धतीचं चित्र आज आहे। सर, रोहित पवार आहे ते असं देखील म्हणतात की ज्या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहे त्या संदर्भात त्यांनी मोदींना पत्र देखील दिलेलं आहे आणि त्यांचं असं देखील म्हणणं आहे की राज्य सरकारचं महिलांवरती लक्ष अजिबात नाहीये। नाही, महिलांवर नाही, कोणावरच लक्ष नाही। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडलेला आहे आणि राज्यातलं सरकार राज्याच्या जनतेच्या घामाची तिजोरी लुटायमध्ये लागलेली आहे। राज्यावर कर्ज लादून कर्जातला पैसा लुटायला लागलेले आहे, असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे हे लुटारू जे सरकार आहे या सरकारचं हे फेल्युअर आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जनता सुरक्षित नाही। तर विधानसभेचे सध्या वारे वाहू लागलेले आहेत। ठाकरे गटाचं मुंबईमध्ये 36 पैकी 20 जागांवरती दावा करतात आहे, तर शरद पवार गट हे 7 जागांवरती दावा करतात आहे आणि एका अणुशक्ती नगर या जागेवरती तिन्ही तुम्ही पक्ष दावा करतात आहे। मग काँग्रेसच्या हाती फक्त 9 जागा येतील की काय? बघा, ज्या गोष्टी आता मीडियामध्ये येतात आहेत त्याला काही अर्थ नाही। आमचं आता 27 तारखेला पहिली जागा वाटपाची मीटिंग होईल, त्या मीटिंगमधूनच सगळ्या गोष्टी तय होतील, त्यामुळे अजून कुठलीही चर्चा झालेली नाही। आणि राज ठाकरे असं देखील म्हणतात की लाडकी बहीण योजनेचा अजून एक हप्ता जाईल, नंतर हप्ता सरकार देणार नाही, डायरेक्ट सरकारवरती टीका केलेली आहे। बघा, त्यांना जास्त माहिती असेल, त्याच्यामुळे मी आता त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही। सर, मी कहतो सध्या विधानसभेचे वारे वाहत आहे, काय वाटतं नवी मुंबईतनं काँग्रेसकडून उमेदवार उभा ठेवाल आपण? बिलकुल आहे,
आमचं नवी मुंबईमध्ये 2 जागा आम्ही मागितलेल्या आहेत. वाटाघाटीमध्ये त्याच्यातला प्रश्न कसा सुटतो त्याच्यावर डिपेंड आहे. धन्यवाद. आपण पाहू शकतो की नवी मुंबईतनं आम्ही 2 जागा मागितलेल्या आहेत, त्यातनं कसा प्रश्न निघतो हे आपण बघूयात. कॅमेरा पर्सन अमित शिगवानसह मी रवी कराड, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.